मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचं कारण की आज आमच्या गावामध्ये गजानन महाराजाची दिंडी येते आणि चालत पंढरपूरला जाणारी दिंडी असते आणि आमच्या गावात थांबते थोड्या वेळासाठी. पण आसपासच्या सर्व गावची लोक दर्शनासाठी येतात. मग घरोघरून स्वयंपाक करून भाकरी भाजी करून दिंडीच्या लोकांसाठी, वारकऱ्यांसाठी, बाहेरून आलेल्या गावांसाठी जेवणासाठी भाकरी देतात. तर आमच्या इथे आज भाकरी बनवून दिंडीसाठी दिलेत आणि दिंडीच्या देवासाठी प्रसाद म्हणून आम्ही आज देवासाठी प्रसाद म्हणून हे सर्व पदार्थ बनवले आहेत. हे आम्हाला देवासाठी नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत. आणि हे बघा, नैवेद्यासाठी जे जे आपल्या घरात वस्तू असतात ते सर्व आपल्या देवासाठी नेऊन ठेवतात. बघा, असं हे नैवेद्याचं ताट भरलेलं आहे. त्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे, हरभऱ्याचे उसळ बनवलेले आहे, ठेचा आहे, हे आंबाड्याची भाजी आहे, हे बेसन आहे आणि ह्या कांदा ठेवलेला आहे. कारण गजानन महाराजांना बेसन भाकर हाच नैवेद्य दाखवतात, म्हणून आमच्याही घरी हाच नैवेद्य बनवलेला आहे. आणि प्रत्येक घरोघरी आज हाच नैवेद्य बनवतात आणि जेवण पण दिवसभर हेच करतात. आणि लोकांना जेवण्यासाठी पण बेसन आणि भाकरी हाच नैवेद्य असतो. कारण गजानन महाराजाचं आवडतं खाद्यपदार्थ बेसन, भाकर आणि कांदा होती. त्याच्यामुळे जे आसपासचे गावची लोक येतात, जे जेवण्यासाठी येतात ना, त्यांना पण बेसन, भाकरी आणि कांदा बनवतात घरोघरी. जय हरी जय बोला दिंडी निघाली पंढरीला, जय हरी जय बोला दिंडी निघाली पंढरीला, जय हरी जय बोला दिंडी निघाली पंढरीला.